नमस्ते मुलांनो, आपल्याला आज भाषा विषयामध्ये विशेषण आणि क्रिया विशेषण या दोघांचा अभ्यास करायचा आहे. खरं म्हणजे विशेषणाचा अभ्यास तुम्ही मागच्या पाठामध्ये म्हणण्यापेक्षा मागच्या इयत्तांमध्ये खूप आधीपासून तुम्ही विशेषणाचा अभ्यास केलाय. आणि क्रिया विशेषणाचा या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर विशेषण कोणत्या शब्दाच्या आधी येतं किंवा विशेषण कशासाठी लागतं हे तुम्हाला माहिती आहे. तर विशेषण आपल्याला नेहमी माहिती आहे की नामाच्या आधी नाम किंवा नाव याच्या आधी जे लागतं त्याला विशेषण म्हणतात. मग क्रिया विशेषण कशाच्या आधी लागतं, केव्हा लागतं क्रिया विशेषण? तर क्रियापदाच्या आधी जे लागतं किंवा क्रियापदाला जे लागतं, क्रियापदाला जे लागतं ते क्रिया विशेषण आणि नामाला जे लागतं ते विशेषण असतं. बरोबर. जसं आपण म्हणतो की लाल फूल, फूल फूल हे नाम आहे आणि त्याला लागलेलं विशेषण हे त्याला लागलेलं जसं लाल फूल म्हटल्यावर लाल हे झालं विशेषण. आणि क्रियापद कोणतंही असेल, समजा तो पडला, कसा पडला तर जोरात पडला, मग जोरात पडला हे पडला या क्रियापदासाठी लागलेलं क्रिया विशेषण. कळतंय? नामासाठी जे लागतं ते विशेषण आणि क्रियापदासाठी लागतं ते क्रिया विशेषण. असे दोन प्रकार आहेत. तर या सगळ्याचा क्रिया विशेषणाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर क्रिया विशेषणामध्ये सुद्धा अजून 4 प्रकार आहेत. क्रिया विशेषणाचे 4 प्रकार आहेत आणि इथे विशेषणामध्ये आपण एकच प्रकार शिकलो होतो त्यावेळी. तर विशेषणाचे जेव्हा नामाचं विशेषण ओळखण्यासाठी आपण काही प्रश्न विचारायचो त्याला नामासाठी. ते प्रश्न होते आपले कसा, कशी, कसा, कशी आणि कसे. जेव्हा तुम्ही नामाला कसा, कशी आणि कसे असे प्रश्न विचारता तेव्हा त्याचं उत्तर जे मिळतं ते विशेषण असतं. नामासाठी कसा, कशी आणि कसे असे जे प्रश्न विचारले जातात त्यावेळेला जे उत्तर मिळतं त्याला विशेषण म्हणतात. आणि क्रियापदासाठी सुद्धा अजून 4 प्रकार आहेत आणि या 4 प्रकारांसाठी कोणते प्रश्न विचारायचे ते मी तुम्हाला आता सांगते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं की नामाचं विशेषण ओळखण्यासाठी त्या नामाला कसाचा प्रश्न विचारायचा, कशी किंवा कसे यापैकी एक कुठला तरी प्रश्न त्याच्या लिंगाप्रमाणे त्याला विचारला जातो. लिंग आणि वचन, लिंग आणि वचनाप्रमाणे नामाला जो प्रश्न विचारला जातो ते आलेलं उत्तर हे विशेषण असतं. ठीक आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं क्रिया विशेषणामध्ये त्या विशेषणाचे 4 प्रकार पडतात. कालवाचक क्रिया विशेषण हे आहे कालवाचक क्रिया विशेषण. दुसरं आहे स्थलवाचक क्रिया विशेषण. तिसरं आहे संख्यावाचक क्रिया विशेषण आणि चौथं आहे रीतिवाचक. चौथं आहे रीतिवाचक क्रिया विशेषण. असे विशेषणाचे 4 प्रकार आहेत. पहिलं आहे कालवाचक, दुसरं आहे स्थलवाचक, तिसरं आहे संख्यावाचक आणि चौथं आहे रीतिवाचक. असे क्रिया विशेषणाचे 4 प्रकार आहेत. मग आता हे क्रिया विशेषण ओळखायचे कसे? हे क्रिया विशेषण ओळखण्यासाठी पण आपण ते जे वाक्य आहे त्या वाक्यातील क्रियापदाला प्रश्न विचारला तर आपल्याला त्या प्रकारचं क्रिया विशेषण आपल्याला मिळू शकतं किंवा त्याचा प्रकार आपल्याला समजू शकतो. आता ते कसं विचारायचं तर लक्षात ठेवा, क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मग याच्यातला कुठला प्रश्न आपल्याला बरोबर तिथे विचारता येतोय हे आपण ठरवायचं. जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला कोणता प्रश्न आपण विचारू शकतो हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तर ते प्रश्न कोणते आहेत? कधी, केव्हा. जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला तुम्ही कधी असा प्रश्न विचारून बघायचा. कधी किंवा केव्हा. उत्तर आलं तर ठीक, नाही आलं पुढचा प्रश्न विचारून बघा. केव्हा त्याचं उत्तर मिळतंय का? जर मिळालं तर समजून घ्यायचं की ते क्रिया विशेषण हे कालवाचक क्रिया विशेषण आहे.
नंतर दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कधी आणि केव्हाचं प्रश्नाचं उत्तर त्या वाक्यात मिळालं नाही, त्या क्रियापदाला विचार, तर तुम्ही पुढचा प्रश्न विचारून बघा, कुठे, त्या क्रियापदाला कुठे, हा प्रश्न विचारून बघायचा. आणि जर त्याचं उत्तर मिळालं तर ते येणारं उत्तर हे स्थलवाचक क्रियाविशेषण असणार आहे. तुम्हाला कुठेचं पण उत्तर नाही मिळालं तर तुम्ही पुढचा प्रश्न त्या क्रियापदाला विचारून बघा, किती. आता समजा आपण हरवले प्रश्न घेतलं, हरवले क्रियापद घेतलं आणि त्या हरवले क्रियापदाला तुम्ही किती प्रश्न विचारला, किती हरवले, उत्तर आलं 2, 1, 4. हे जे काही असणार आहे ते सगळं असणार आहे संख्यावाचक विशेषण, म्हणजे क्रियापदाला तो प्रश्न विचारायचा. तसंच हरवलं या क्रियापदाला तुम्ही कुठे, कुठे हा प्रश्न विचारला, कुठे हरवलं, तिथे. मग तिथे, तिथे हे काय आलं, स्थलवाचक क्रियाविशेषण. तिथे, कुठे हरवलं, तिथे हरवलं, तिथे हे झालं स्थलवाचक क्रियाविशेषण. आणि जर आपल्याला या तिन्ही कधी, केव्हा, कुठे, किती याचं एकाचंही उत्तर आलं नाही तर तुम्ही पुढचा प्रश्न विचारून बघा, कसा, कशी, कसे. आता हे 3 प्रश्न काय येतात, कारण क्रियापदाला सुद्धा लिंग वचन असतं. मग त्या लिंग वचनाप्रमाणे जो प्रश्न बरोबर असेल तो प्रश्न तुम्ही विचारायचा आणि तो विचारून मनातल्या मनात विचारून बघायचा आणि त्याचं जे उत्तर येतं त्याला म्हणायचं रीतिवाचक क्रियाविशेषण. कळलं? म्हणजे समजा आपण क्रियापद घेतलं, पळत होता, हे क्रियापद असेल, एखाद्या वाक्यामध्ये पळत होता असं क्रियापद आहे. तुम्ही त्याला प्रश्न विचारला कसा, मग त्याचं उत्तर जोरात असू शकतं, किंवा मुलगी असेल तर कशी येईल, त्याला जोरात उत्तर असू शकतं. म्हणजे जोरात हे काय झालं, रीतिवाचक, रीतिवाचक क्रियाविशेषण. असे हे जे प्रश्न आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आणि वाक्यातील क्रियापदाला हे प्रश्न विचारून बघायचे. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तो त्या प्रकारचं ते विशेषण असणार आहे. एवढं समजलं? आपण आता क्रियाविशेषणाचे काही प्रकार बघूया किंवा क्रियाविशेषण कसं असतं, कसं ओळखायचं ते बघूया. आता बघा फळ्यावर 4 वाक्य लिहिलेले आहेत, ठीक आहे. तर या 4 वाक्यांमधलं क्रियाविशेषण, क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचंय. पहिलं वाक्य आहे, जवळ शाळा आहे, ठीक आहे. हे एक वाक्य आहे. मी इकडे प्रश्न पण लिहून ठेवले, जे प्रश्न आपण मगाशी बोललो होतो तेच प्रश्न इथे लिहिलेले आहेत की कोणतंही विशेषण, क्रियाविशेषण ओळखण्यासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते इथे लिहून ठेवलंय. त्याच्याप्रमाणे आपल्याला हे क्रियाविशेषण कोणत्या प्रकारचं आहे ते कळतं. आता कधी आणि केव्हा हे जे प्रश्न आहेत हे विचारल्यावर आपल्याला कोणतं क्रियाविशेषण मिळतं, कधी आणि केव्हा हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कालवाचक, मी ते छोटं लिहितेय, कालवाचक क्रियाविशेषण मिळतं. कुठे असेल तर आपल्याला स्थलवाचक, स्थलवाचक क्रियाविशेषण मिळतं. किती असेल तर संख्या, संख्यावाचक क्रियाविशेषण मिळतं. आता बघा संख्यावाचकलाच परिमाणवाचक, संख्यावाचकलाच परिमाणवाचक विशेषण, क्रियाविशेषण असं सुद्धा म्हणतात. आणि कसा, कशी, कसेने आपल्याला रीतवाचक, रीतिवाचक, रीतिवाचक क्रियाविशेषण आपल्याला समजत असतं. ठीक आहे. रीतिवाचक हे सगळे विशेषणाचे प्रकार आहेत जे मगाशी आपण पाहिले. ठीक आहे. आता बघा कालवाचक विशेषण जर ओळखायचं असेल तर कधी, केव्हा हा प्रश्न लागतो. स्थलवाचक विशेषणाला कुठेचा प्रश्न लागतो. संख्यावाचक विशेषणाला कितीचा प्रश्न लागतो आणि रीतिवाचक विशेषणाला कसा, कशी, कसेचे प्रश्न लागतात. कोणताही एकच प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. आता बघा जवळ शाळा आहे या वाक्यासाठी आहे हे क्रियापद आहे, बरोबर.
या क्रियापदाला याच्यातला कोणता प्रश्न विचारणार आपण? जवळ, शाळा, आहे, कुठला प्रश्न इथे लागू होतो बघा बरं? कधी, केव्हा हा प्रश्न या क्रियापदाला विचारता येणार आहे का? आहेच्या, कधी, केव्हा? नाही, तो प्रश्न येतच नाहीये विचारता. कुठे? आता या क्रियापदाला आपण कुठे आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर काय येत आहे आपल्याला? कुठे आहे हा प्रश्न जर विचारला तर आपल्याला उत्तर मिळतंय जवळ. बरोबर, जवळ हे उत्तर मिळतंय. म्हणजेच कुठेच्या प्रश्नाला आपल्याला जवळ हे उत्तर मिळालं आणि कुठे हा प्रश्न आपण या क्रियापदाला विचारला. कुठे आहे? जवळ आहे. म्हणजेच हे जवळ हे जे काही आहे हे आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. समजतंय? बघा, आपण जर इथे आहे, कधी आहे, इथे कुठे उत्तर मिळतंय का आपल्याला कधी आहेच? नाही मिळत आहे. केव्हा आहे त्याचं उत्तर मिळतंय का? नाही मिळत आहे. कुठे आहे त्याचं उत्तर जवळ आहे असं उत्तर मिळतंय आपल्याला. म्हणजेच याला काय म्हणायचं जवळला? स्थलवाचक क्रियाविशेषण. कळतंय? आता बघा, हे वाक्य झालं. पुढचं बघूया आपण. सतत तो गावाला जातो. सतत तो गावाला जातो. आता इथे जातो हे क्रियापद आहे. या जातो क्रियापदाला आपण प्रश्न विचारायचा. आता जातो या गावाला क्रियापदाला प्रश्न विचारल्यावर जातो. कधी जातो? कधी जातो? सतत जातो. कधी? एकदा, दोनदा, तीनदा, किती जातो? सतत जातो. बरोबर. मग सतत, सतत हे काय झालं आपलं? क्रियाविशेषण. सतत हे आपलं झालं क्रियाविशेषण. कोणतं क्रियाविशेषण? कालवाचक. कालवाचक क्रियाविशेषण. सतत तो गावाला जातो. सतत हे झालं क्रियाविशेषण. कोणत्या प्रकारचं? कालवाचक. कालवाचक क्रियाविशेषण. आता पुढे आहे खूप. खूप फुले पडली. आता आपल्याला खूप हे कळतंय. बरोबर, हे विशेषण हे तुम्ही सगळेजण ओळखतायत. पण आपल्याला परीक्षेत विचारलं जातं त्या विशेषणाचा प्रकार सांगा. क्रिया विशेषणाचा प्रकार. प्रकार ओळखायला. आता याच्यातलं क्रियापद आहे पडली. पडली. या पडली क्रियापदाला तुम्ही याच्यातला कोणता प्रश्न विचारू शकतात बरं? खूप. खूप साठी कोणता प्रश्न विचारू शकतात? बरोबर, किती. किती हा प्रश्न विचारला. किती फुले पडली? खूप. किती पडली? खूप पडली. म्हणजे खूप हे काय झालं? संख्यावाचक विशेषण. कारण किती या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे म्हणून याला म्हणायचं संख्यावाचक विशेषण. आणि आता पुढे आहे रीती. रीतीवाचक विशेषण ते काढायचंय आपल्याला. आता बघा, पटापट अभ्यास करतो. अभ्यास करतो कसा? याच्यातला करतो आलाय, पुल्लिंग आहे. मग पुल्लिंग प्रश्न आपण विचारू शकतो त्याला. कसा अभ्यास करतो? कसा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे पटापट. पटापट अभ्यास करतो हे झालं रीतीवाचक. रीतीवाचक क्रियाविशेषण. समजलं हे? या प्रकारे प्रश्न विचारून आपण विशेषणाचे प्रकार शोधू शकतो. आता बघा, कालवाचक क्रियाविशेषण. कालवाचक क्रियाविशेषणाचे काही उदाहरणं मी इथे दिलेले आहेत. ते कसे आहेत? आणि या कालवाचक क्रियाविशेषणाला आपण प्रश्न कोणता विचारतो? कधी किंवा केव्हा. कालवाचक क्रियाविशेषण ओळखण्यासाठी आपण कधी आणि केव्हा हे दोन प्रश्न विचारू शकतो. तर आता कधी, परवा. कधी, आज. कधी, उद्या. कधी, आधीच. कधी, नंतर. कधी, नेहमी. कधी, सदा. सदा म्हणजे पण सारखं. कधी, वारंवार. पुन्हा पुन्हा पुन्हा, वारंवार. कधी, नित्य, रोज. कधी, दररोज. कधी, क्षणोक्षणी.
कधी, सध्या, कधी, अशा प्रकारे प्रश्न विचारून जी उत्तरं आपल्याला मिळतात ती सर्व कालवाचक क्रियाविशेषणाची उत्तरं असतात, शब्द असतात. आणि या शब्दावरून आपल्याला समजतं हा प्रश्नाचं उत्तर मिळत आहे म्हणजे हे आहे कालवाचक क्रियाविशेषण. समजलंय हे? आता आपण पुढचं बघूया. पुढचं विशेषण आहे क्रियाविशेषण. कसं ओळखायचं? पुढचं क्रियाविशेषण आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. आता हे स्थलवाचक क्रियाविशेषण कसं ओळखायचं? तर त्याच्यासाठी मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे कुठेचा प्रश्न आपण विचारत असतो. कुठेच्या प्रश्नाने आपल्याला त्याची उत्तरं मिळतात आणि ते उत्तर मिळालं म्हणजे तो शब्द आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. बघा आता कुठे, इथे, कुठे, तिथे, कुठे, कोठे. हेच कोठे जर प्रश्नामध्ये असेल कोठे तर ते सुद्धा क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण होऊ शकतं. खाली, कुठे खाली, कुठे वर, कुठे मागे, कुठे पुढे, कुठे जिकडे, कुठे तिकडे, कुठे सर्वत्र, कुठे किंवा कुठून, मागून, कुठून समोरून. हे सगळे झाले स्थलवाचक क्रियाविशेषण. पुढचं आहे संख्यावाचक क्रियाविशेषण. संख्यावाचक क्रियाविशेषण ओळखण्यासाठी प्रश्न विचारायचा किती, किती, जरा, जरा, जरा म्हणजे काय? जरा, जास्त, कमी, पुष्कळ, किंचित, अत्यंत, पूर्ण, भरपूर, अतिशय. हे सर्व आहे संख्यावाचक क्रियाविशेषण. आता आपण रीतिवाचक क्रियाविशेषणाची काही उदाहरणं बघूया. रीतिवाचक क्रियाविशेषण ओळखण्यासाठी प्रश्न विचारले जातात कसा, कशी, कसे. आणि या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतात आपल्याला? कसा किंवा कसे, असे, कसे, तसे, कसा, पटकन, कसा, पटापट, कसा, टपटप, कसा, सावकाश, कसा, जलद, कसा, झटकन, कसा, आपोआप, कसा, मंद. म्हणजे हे प्रश्न विचारल्यावर जर उत्तर मिळत असेल आपल्याला ते विशेषण तर त्या विशेषणाला आपण म्हणतो रीतिवाचक क्रियाविशेषण. इथे आपल्याला आता काही क्रियाविशेषणं दिलेली आहेत. क्रियाविशेषणं दिली आहेत. ही क्रियाविशेषणं आपल्याला त्या त्या रकाण्यात किंवा त्या त्या नावाखाली त्याचं वर्गीकरण करायचंय. ठीक आहे, ते ओळखून त्या त्या नावाखाली त्यांना लिहायचंय. आता तिथे हे जे क्रियाविशेषण आहे तिथे त्या क्रियाविशेषणाला आपण प्रश्न कोणता विचारणार? कुठे, कुठे, तिथे. म्हणजे कुठे हा प्रश्न कशाचा आहे? स्थलवाचक, स्थलवाचक. म्हणून तिथे, कुठे, तिथे हे झालं स्थलवाचक म्हणजे तिथे इथे येणार आहे. इथे इथे येणार आहे. इथे म्हणजे कुठे? स्थलवाचक मध्ये. ठीक आहे. पुढचं आहे दररोज. दररोजला कोणता प्रश्न विचारणार? केव्हा, केव्हा, दररोज. म्हणजे दररोज काय झालं? कालवाचक. केव्हा, केव्हाचा प्रश्न कालवाचक साठी विचारला जातो म्हणून दररोज इथे येणार आहे. ठीक आहे. पुढे आहे क्षणोक्षणी. केव्हा, केव्हा कालवाचक, केव्हा क्षणोक्षणी. म्हणजे हे काय झालं? कालवाचक. क्षणोक्षणी हे झालं कालवाचक. पुढचं आहे सावकाश. सावकाशला प्रश्न कसा विचारणार? कसा सावकाश, कसा सावकाश. म्हणजे हे काय झालं? कसा, कशी, कसे हे प्रश्न आपण रीतिवाचक साठी विचारतो म्हणून सावकाश इथे येणार रीतिवाचक मध्ये. कसा, सावकाश. आता पुन्हा तिकडे,
तिकडे. तिकडे म्हणजे काय प्रश्न विचारणार? कुठे? तिकडे. आता कुठे हा प्रश्न कोणत्या क्रियाविशेषणासाठी विचारला जातो? कुठे. स्थलवाचक. मग स्थलवाचकासाठी आपण कुठे प्रश्न विचारतो? कुठे? तिकडे. म्हणजे इथे तिकडे येणार. नंतर आहे अतिशय. अतिशय. किती? अतिशय. कितीचा प्रश्न कोणत्या क्रियाविशेषणासाठी विचारतात? संख्यावाचक. म्हणून इथे येणार आहे अतिशय. नंतर आहे पूर्ण. किती? पूर्ण. म्हणजे तो येणार संख्यावाचक मध्ये. पुढचं आहे परवा. परवा. परवासाठी प्रश्न विचारणार केव्हा? परवा. मग केव्हाचा प्रश्न कोणत्या क्रियाविशेषणासाठी विचारला जातो? कालवाचक. कालवाचक साठी. म्हणून मग परवा कुठे येणार आहे? इथे. कालवाचक क्रियाविशेषण. नंतर जरा. किती? जरा. मध्ये कुठे येणार आहे? संख्यावाचक विशेषणासाठी. जरा. जरा हे येतं संख्यावाचक विशेषण. पुढचं आहे मुळीच. मुळीच. मुळीच जातं रीतिवाचक मध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे कसे. कसे हा प्रश्नच आपला रीतिवाचक साठी आहे. पुढे आहे वर. वर साठी प्रश्न विचारतो आपण कुठे. कुठे? वर. म्हणजे हे जातं स्थलवाचक मध्ये. पुढचा आहे थोडा. थोडा. किती? थोडा. तो जातो संख्यावाचक मध्ये. सतत. सतत म्हणजे नेहमी 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 नेहमी. मग सतत. सतत कशात जाणार? सतत जाणार कालवाचक मध्ये. दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत. कधी? सतत. दिसतंय सगळ्यांना? आणि पुढचं आहे झटकन. झटकन म्हणजे काय? कोणता प्रश्न विचारणार? झटकन. कसं झालं? झटकन. रीतिवाचक. समजलंय हे सगळ्यांना? कालवाचक. कालवाचक मध्ये आलंय दररोज, क्षणोक्षणी, परवा आणि सतत. नंतर स्थलवाचक मध्ये आलंय तिथे, तिकडे, कुठे. संख्यावाचक मध्ये आलेलं आहे अतिशय, पूर्ण, जरा, थोडा. आणि रीतिवाचक मध्ये आलेलं आहे सावकाश, मुळीच, कसे आणि झटकन. हे झाले क्रियाविशेषण जे दिलेले होते त्याचं वर्गीकरण. समजलंय सगळ्यांना?